जागृत मतदार संघटना याची आवश्यकता आहे. जागृत मतदार संघटना यासाठी आवश्यकता आहे की मी जसा आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळातला अभ्यास केला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्या काळामध्ये जो सामाजिक दरी होती, उच्चवर्णीय आणि इतर समाजामध्ये जी दरी होती की त्या काळामध्ये खालच्या दर्जाच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, महिलांना अधिकार नव्हता, असे जे वैमनस्य भेदभाव केला जात होता त्याच्या विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांनी आवाज उठवला आणि महिलांना शिक्षणाची सोय करून दिली. त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा मोलाचा वाटा आहे आणि त्यांना थोडासा इंग्रज सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडून थोडासा फायदा मिळाला, जेणेकरून या पुरोहितशाहीला ते तोंड देऊ शकले. पुरोहितशाहीने खूप विरोध केला, परंतु ते त्यांच्या ध्येयाकडे अटीक असल्याने ते यशस्वी झाले. त्यामुळे आत्ताच्या समाजामध्ये जातीभेद जास्त नसेल, परंतु दोन ग्रुप मात्र निश्चित पडले आहेत. एक राजकीय नेत्याच्या कुटुंबाचा ग्रुप आहे, दुसरा मतदारांचा ग्रुप आहे. मतदारांचा ग्रुप बहुसंख्य आहे, परंतु हे राजकीय नेत्यांचे जे कुटुंब आहेत ते मुठभर आहेत. परंतु ते मुठभर असूनही या राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यामार्फत या बहुसंख्य असलेल्या मतदारावर अन्याय करत आहेत, त्यांना गुलामगिरीमध्ये ठेवत आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत त्यांचं अनमोल मत हिसकावून घेतलं जात आहे, त्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे आता ह्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून असं लक्षात आलं आहे की महात्मा ज्योतिबा फुलेचा काळ वेगळा होता आणि हा वेगळा जरी असला तरी मात्र भेदभावाचं प्रमाण तेच आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेने ठरवलं आहे की मतदार संघटना सुरू करायची आहे, मतदारांना जागृत करायचं आहे, मतदारांना आव्हान करायचं आहे की तुमच्या अनमोल मताची चोरी होत आहे, तुम्ही जागृत व्हा आणि या सैनिक समाज पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनात सामील व्हा. शिका राजकारण आणि करा राजकारण हे एक मोहीम आम्ही राबवलेली आहे, सुरू केलेली आहे. त्यामध्ये सुशिक्षित समाजामधून, क्वालिफाईड अँड इंटेलिजंट समाजामधून अनेक विचारवंत, बुद्धिमान आणि शिक्षक समोर आलेले आहेत. ते ऑनलाईन ट्रेनिंग देणार आहेत, नागरिकांना ट्रेनिंग देणार आहेत आणि त्याच्यामध्ये आता या संघटनेचा, जागृत मतदार संघटनेच्या अध्यक्षपदासाठी आमचे मित्र, परममित्र डॉक्टर श्रीधर दरेकर साहेब, दरेकर ही फॅमिली, त्यांनी सांगितलं की 1500 सालापासून ही कुटुंब जे आहे ते सरदार ह्या नावाने ओळखलं जातं. इवन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा दरेकर नावाचे 12 सरदार होते आणि तेच दरेकर साहेब आता या सैनिक समाज पार्टीच्या स्थापन होत असलेल्या जागृत मतदार संघाच्या संघटनेचे अध्यक्षपद भूषवावे असं त्यांना आग्रह करण्यासाठी आमचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदम साहेब, कॅप्टन, ऑनररी कॅप्टन अरुण कदम साहेब आग्रह करणार आहेत. त्यासाठी ही संघटना एवढी मजबूत होणार आहे की या राजकीय नेत्यांच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी हे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. त्यामुळे आम समाजातील मतदारांनी आपलं अनमोल मत खरेदी जाऊ देऊ नका आणि कोणाच्या गुलामगिरीमध्ये राहू नका, कारण आपण मतदार राजा आहोत आणि आपणच या देशाचे भाग्यविधाते आहोत आणि आपल्या मतावरच आपलं सरकार आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या या आंदोलनामध्ये सामील व्हावं ही तुम्हाला सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.